मंडळी, आपल्या देशांमधली काही अशी गावं की त्या गावांमध्ये चक्क बायको भाड्याने भेटते। होय, तुम्ही जे ऐकलं ते एकदम सत्य आणि खरं आहे की बायको भाड्याने भेटते। नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सबंध प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड विचारांचं तुफान असं वादळ निर्माण करणारा हा विषय घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी आलोय की चक्क या गावांमध्ये बायको भाड्याने भेटते। अनेकांच्या भुवया उंचावले असतील की हा मुद्दा ऐकून, अनेकांच्या मनामध्ये विचारांचं चक्र सुरू झाले असेल, अनेकांना त्या गावांची नावं ही जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली असेल, परंतु थोडासा गलिच्छ आणि वेगळा वाटणारा हा विषय। खरं तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की शेतजमीन भाड्याने भेटते, जागा भाड्याने भेटते, बंगला भाड्याने भेटेल, गाडी भाड्याने भेटेल, प्लॉट भाड्याने भेटेल, कदाचित जास्तीत जास्त घोडा भाड्याने भेटेल असं तुम्ही ऐकलं असेल। परंतु आजचा विषय मात्र वेगळा आहे की या गावांमध्ये चक्क बायको भाड्याने भेटते। होय मंडळी, देश स्वतंत्र झाला, देश प्रगतीपथावरती निघाला, या देशाला स्वातंत्र्य वगैरे सगळं काही मिळालं, परंतु अशा काही गलिच्छ आणि घृणास्पद प्रथा आजही सुरू आहेत। अशा काही अनिष्ट रूढी परंपरा ज्या आजही संपुष्टामध्ये आलेल्या नाहीत। हा देश साक्षरतेकडे निघाला, पूर्ण देश साक्षर होत आला, परंतु निराक्षर अशी काही लोक आहेत, काही भटक्या विमुक्त जमातीमधली लोक आहेत, त्यांचा हा गैरफायदा घेतला जातोय आणि चक्क एखाद्या जनावरांचा व्यवहार ठरवला जातोय। त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींचा, महिलांचा सौदा केला जातोय। होय मंडळी, मला हे माहीत आहे की या अनिष्ट रूढी परंपरेचा पाढा ऐकल्यानंतर काही जणांची तळपायाची आग मस्तकामध्ये जाईल, परंतु आत्ताही काही जणांना उत्सुकता लागलेली असेल की ती नेमकी गावं कोणती आहेत, कोणत्या ठिकाणी बायको भाड्याने भेटतीये। कारण अविवाहित तरुणांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे, मुलींच्या वाढत्या अपेक्षा आणि याहून अधिकही या संदर्भातली काही कारणं, याच्यामुळे अविवाहित तरुणांना कदाचित ही उत्सुकता लागलेली असेल की नेमकं कोणत्या ठिकाणी बायको भाड्याने भेटतीये। खरंच मंडळी, हा संतापजनक प्रकार हा आपल्या देशामध्ये घडतोय। कदाचित तुमचाही कानावरती विश्वास बसणार नाही की आपला देश स्वतंत्र झाला, महिला सुरक्षा, महिला सबलीकरण, मुलगी शिकली, प्रगती झाली, अशा अनेक विषयांवरून माईक हातांमध्ये धरून बढाया मारल्या जात आहेत, परंतु याच त्या देशामध्ये ही अनिष्ट रूढी परंपरा आजही पडद्यामागून का असेना पण सुरू आहे। तर चला मंडळी, जास्त वेळ तुम्हाला प्रतीक्षेत न ठेवता लगेच या विषयाची सखोल माहिती द्यायला सुरुवात करतो। मंडळी, ही जी प्रथा आहे ही मध्य प्रदेश राज्यामधील राजपुर या जिल्ह्यामध्ये सुरू झाली असं काही जाणकार मंडळी सांगतात, आणि पुढेच ही प्रथा गुजरातमधील अनेक गावांमध्ये, अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये पसरली असं सांगितलं जातं। मंडळी, गुजरातमधील अहमदाबाद असेल, पाटणा असेल, राजकोट असेल, गांधीनगर असेल, यांसारख्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी अशा प्रकारचा हा व्यवसाय आजही चालत आहे। खरं तर याला कायदेशीर मान्यता आहे का, तर याला अजिबात कायदेशीर मान्यता नाही। मग याच्यावरती पोलीस का कारवाई करू शकत नाहीत असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित राहिला असेल। परंतु मुख्य मुद्दा असा आहे की या प्रथेच्या विरोधामध्ये आजपर्यंत कुणीही तक्रार वगैरे केलेली नाही, कारण ज्या मुलींचे सौदे केले जातात त्या अशिक्षित घराण्यामधले असतात आणि त्यांच्या पालकांना याच्या बदल्यामध्ये पैसा दिला जातोय आणि त्याच संदर्भामधून पुढे जाऊन या मुलींचा सौदा केला जातोय। आणि खरं तर 100 रुपयापर्यंतच्या या स्टॅम्प पेपरवरती, त्या बॉन्ड पेपरवरती हा करारनामा जाहीर केला जातो, हा करारनामा लिहिला जातोय। आणि मंडळी, अगदीच 1000, 2000, 5000 पासून ते अगदी लाख, 1.5 लाख, 2 लाखांपर्यंत या महिलांचे, या मुलींचे दर ठरवले जातात। आणि जो धनाढ्य व्यक्ती जास्तीत जास्त पैसा देईल तितका जास्तीत जास्त कार्यकाल ती महिला किंवा ती जी मुलगी आहे ती त्या माणसासोबत लग्न करून राहते। आणि मंडळी, या ज्या मुली आहेत, या ज्या महिला आहेत, या त्या ठिकाणी गुजरातमध्ये असणाऱ्या ज्या काही भटक्या जमाती आहेत, आदिवासी जमाती आहेत, अशा प्रकारच्या अशिक्षित कुटुंबामधल्या या अशिक्षित मुली, या ज्या महिला आहेत, या मुली आहेत, यांचे सौदे ठरवले जातात। आणि खरं तर मंडळी, हे सगळं काही घडून येतं ते सगळे या दलालांमार्फत। त्या ठिकाणी काही दलाल असतात, त्यांना वझेटिया म्हटलं जातं, आणि याच नावाने ओळखले जाणारे हे दलाल अगदी त्या ठिकाणी लखोपती झालेले आहेत हे याच व्यवसायामधून। खरं तर तळपायाची आग मस्तकामध्ये घालवणारा हा प्रकार, परंतु याच्याबद्दल देशभर काही जास्त वाच्यता केलेली आपल्याला बघायला मिळत नाही। खरं तर मंडळी, हा जो प्रकार आहे हा आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन करतोय, किंवा हा अनिष्ट घोर प्रकार आहे, हा अन्यायकारक प्रकार आहे, हा त्या महिलांना, त्या मुलींना सुद्धा समजत नाही। याला एकमेव कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव।
खरं तर आज देश आपला प्रगतीपथावरती निघाला. गुजरातकडे तर एक आदर्श मॉडेल म्हणून बघितलं जात आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या, उद्योग, व्यापार, मोठमोठ्या इमारती, बिल्डिंग्स आणि स्टँडर्ड त्या लोकांचं राहणं, पोशाख याच्यावरून खरं तर गुजरातची एक अलगच ओळख आहे. परंतु या अशा असणाऱ्या राज्यामध्ये हा प्रकार सुरू आहे, हे मात्र सत्य आणि वास्तव आहे. देशभरातील काही राज्यांमधील लोकही त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या दलालांच्या मार्फत त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मुली, त्या महिला त्यांना ते पाहतात आणि त्यांच्यापैकी जी काही महिला आहे, जी काही मुलगी आहे ती आवडेल, जी पसंत पडेल तिच्यासोबत पैसे देऊन लग्न केलं जाते. मंडळी, हे लग्न काही कायमस्वरूपी नसते, तर ठराविक काळासाठी. तो काळ संपला जातोय आणि फक्त व्यक्ती नवीन बदलते. हे खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये सुरू असते. हा अन्याय जरी असला, हे मानवी हक्काचं उल्लंघन करणारं जरी कृत्य असलं, तरी अशिक्षितपणामुळे त्या महिला, त्या मुली याच्याबद्दल जास्त काही कुठे वाच्यता करत नाहीत. खरं तर हे सगळं काही पडद्याआडून सुरू असते आणि त्या महिला, त्या मुली ज्या आहेत त्यांच्या घरच्यांनाही ते पैसे दिले जातात आणि त्याच्याच मधून ते जे काही दलाल आहेत ते दलाल सुद्धा बरेचसे पैसे उकळत असतात. खरं तर मंडळी, याच प्रत्येबद्दलची माहिती थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी पोहोचवायचा मी प्रयत्न केला. तर धन्यवाद मंडळी. माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.